छत्रपती शिवरायांच्या हाताचा व पायाचा ठसा। सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वतः किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असता चुकून त्यांचा पाय चुनखडीच्या ओल्या मिश्रणावर पडला। त्यातून बाजूला होताना महाराजांनी भिंतीचा आधार घेतला, पण भिंत नुकतीच बनवली असल्याने ती सुद्धा ओलीच होती। बांधकाम करणाऱ्या अभियंत्याने त्यांच्या पायाचे व हाताचे निशाण न मिटवता अत्यंत हुशारीने चुनखडीच्या मिश्रणावर तेवढाच भाग उचलून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे। प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर डाव्या बाजूस असणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात। त्यातील खालच्या घुमटीत महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या पायाचा ठसा आहे। त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या। 21 नोव्हेंबर 1663 ला महाराणी ताराबाई आणि छत्रपती राजाराम यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहिलेल्या पत्रात या ठशावर घुमटी व कोनाडा बांधून त्याची दररोज पूजा अर्चा करण्याची व नैवेद्य दाखवण्याची आज्ञा केली होती।